नमस्कार मंडळी, सुंदर अशा दिवसांच्या सुंदर अशा शुभेच्छा सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, आज आहे शनिवार, त्याचसोबत आहे आज एकादशी. पितृपक्ष पंधरवडा चालू आहे, त्यातील आहे आजची एकादशी. अनन्यसाधारण महत्त्व आहे आजच्या एकादशीला, कारण आज आपण एकादशीला जी जी काही सेवा करू ती सेवा खूप महत्त्वाची आहे. आणि जरी आपल्याकडून वर्षभर नसेल करणं झालं तर आजच्या दिवशी अवश्य करावी ही सेवा. तर कोणती आहे ती सेवा जाणून घेऊया. तर त्यातीलच एक आहे सेवा, ती म्हणजे गाईला घास देणे, गोग्रास देणे. तर गाईला घास देताना आपण हा वरचा मंत्र म्हणायचा आहे. आणि हा मंत्र म्हणताना आपण जो स्क्रीनवर मंत्र आहे तो मंत्र म्हणताना आपण गाईच्या पाठीवरून हात फिरवायचा आहे. त्यानंतर गाईला आज आपण कोणताही अन्नाचा नैवेद्य घास द्यायचा नाही आहे. जे काही फराळीचं केलं असेल ते किंवा एखादं फळ हे गाईला आज एकादशीच्या दिवशी घास दिला जातो. कारण आज देवदेवतांना देखील कोणत्याही अन्नाचा नैवेद्य चालत नाही, त्यामुळे गाईला देखील आपण घास देत नाही, फळाचा किंवा फराळीचा घास देतो. त्याचसोबत देवपूजेमध्ये आज विष्णूचे अवतार मानले जातात. ते श्रीकृष्ण भगवान यांना जलाभिषेक, पुरुष सूक्त, व्यंकटेश स्तोत्र, त्याचसोबत 16 वेळेस नारायणाचा मंत्र, विष्णूचा मंत्र, पांडुरंगाचा मंत्र या मंत्राने करायचा आहे. आपल्याला वेळ असेल तर सर्व सेवा घ्या, नसेल तर फक्त पुरुष सूक्त या स्तोत्राचा अभिषेक केला तरीही चालतो. आणि त्याचसोबत आज आपण संक्षिप्त भागवत आणि विष्णू सहस्त्रनाम ही देखील सेवा करत आहोत. तर आज पितृपंधरवड्यातली एकादशी आहे, त्यामुळे आपले जे पितर आहेत तर त्यांना मोक्षप्राप्ती होण्यासाठी संक्षिप्त भागवत या ग्रंथाचं आपण पठण करायचं आहे, श्रवण करायचं आहे. तर तसं तर पूर्ण पंधरवडा आपण ही सेवा केली तरीही चालते, पण नाहीच जमलं ज्यांना करणं तर त्यांनी आज आणि उद्या एकादशी आणि द्वादशी या दिवशी तरी किमान संक्षिप्त भागवत ह्या ग्रंथाचं पठण श्रवण करावं. तर ह्या सेवेसाठी फक्त 1 ते 1.5 तास लागतो. त्यामध्ये 700 श्लोकी हा संक्षिप्त भागवत ग्रंथ आहे. आणि जो मोठा भागवत आहे त्यापेक्षा अगदी कमीत कमी वेळ ह्या सेवेला लागतो. त्यामुळे तसं तर मोठा भागवत जो आहे श्रीमद भागवत ग्रंथ, या ग्रंथाच्या सेवेला 7 दिवसाचं मोठं पारायण असतं. तर तितकासा वेळ आता बऱ्याच जणांकडे नाही आहे. त्यामुळे संक्षिप्त श्रीमद भागवत हा ग्रंथ गुरुमाऊलींनी आपल्यासाठी आणलेला आहे. आणि ह्या सेवेसाठी कमीत कमी वेळ लागतो, पण त्याची फलश्रुती, त्याची प्रचिती मोठा जो श्रीमद भागवत ग्रंथ आहे त्या ग्रंथा इतकीच आहे. त्यामुळे किमान संक्षिप्त भागवत हा ग्रंथ एकादशीच्या दिवशी, द्वादशीच्या दिवशी म्हणजे ज्याला बारस म्हटलं जातं ते त्या दिवशी तरी पठण करावं, श्रवण करावं. त्याचसोबत विष्णू सहस्त्रनामाचं देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. संध्याकाळी प्रदोषकाळी जेव्हा आपण लक्ष्मीची सेवा करत असतो त्यावेळी त्या लक्ष्मीच्या सेवेमध्ये आपल्याला विष्णू सहस्त्रनाम ही सेवा एकादशीच्या दिवशी, द्वादशीच्या दिवशी अवश्य घ्यायची आहे. त्यानंतर पूर्ण माझी झालेली देवपूजा आहे. तसं तर रोजच वाराप्रमाणे आपल्या सेवा असतात, पण आज एकादशीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे, म्हणून आज आपण श्रीकृष्ण भगवान यांच्या मूर्तीवरती कोणती सेवा घ्यायची ते पाहिलेलं आहे. आणि देवपूजा झाल्यानंतर आरत्या आणि आपले जे काही नित्यसेवा असते ती सेवा, तर खूप सुंदर असं आध्यात्मिक वातावरण तयार होतं बरं का घरामध्ये. जेव्हा आपण ह्या सेवा करतो, स्तोत्रमंत्राचा उच्चार होतो, लहान मुलं असतील, घरातली माणसं असतील, त्यांच्या कानांवर पडतो आणि खूप सुंदर असं पॉझिटिव्ह आपण म्हणतो ना वातावरण तयार होतं सेवेमुळे. त्यामुळे कितीही गडबड असू द्या, कमीत कमी वेळेमध्ये जितकी आपल्याला करता येईल तितकी सेवा अवश्य करा. आणि एकादशी, गुरुवार, असे पौर्णिमा, असे काही महत्त्वाचे दिवस असतात ना, त्यात तर अजिबातच चुकवू नयेत असं मला वाटतं. त्यामुळे हा छोटासा व्हिडिओ केलेला आहे आपल्या व्ह्यूवर्ससाठी. त्यानंतर काल माझा मंदिराचा व्हिडिओ पब्लिश झालेला, अपलोड केलेला. मी माझं पूर्ण मंदिर दाखवलं आणि त्यामध्ये थोडंफार मला काही दाखवता आलं ते मी तितकंच दाखवलं, की माझी कशी अरेंजमेंट असते किंवा मी कसं माझं देवबाप्पांचं सामान ठेवते. तर त्यामध्ये बरेचसे छान छान कमेंट आले. खूप सगळ्यांनी प्रेम भरभरून दिलेलं आहे बरं का. खूप ऋणी आहे मी, खूप कृतज्ञता व्यक्त करते सगळ्यांच्या छान छान कमेंटसाठी. आणि असंच प्रेम देत राहा. त्यामध्ये एक महत्त्वाची कमेंट एका ताईंची होती, ती म्हणजे की माझ्या मंदिरामध्ये 2 बाळकृष्ण कसे आहेत आणि ते चालतात का.
तर खूप आनंद होतो एखाद्या व्यक्तीने इतकं छान निरीक्षण करून आपला व्हिडिओ पाहिला आहे आणि त्याबद्दल कमेंट केलं आहे. खूप कृतज्ञता व्यक्त करते मी की युनिवर्सची किंवा आपल्या व्ह्युअर्सची की खूप सुंदर वाटतं असे छान छान कमेंट आल्यानंतर. तर मी रिप्लाय देखील केलेला आहे त्या ताईंना. थोडक्यात सांगते, हा पूर्ण जो श्रीकृष्ण बद्दलचा व्हिडिओ आहे तो जन्माष्टमीच्या दिवशी मी अपलोड केलेला आहे. तरीही थोडक्यात सांगते की माझ्या मंदिरामध्ये जो पाळणा दिसतो पितळाचा, तो माझा नवसाचा आहे आणि त्याचं कारण की मी कृष्ण ओटीत घेतला होता जन्माष्टमीच्या दिवशी. त्यानंतर मी हा पाळणा आणला आणि आज भरपूर वर्ष झालेली आहेत ह्या गोष्टीला. त्या पाळण्यामध्ये मी कृष्ण पूजन करते आणि त्याचसोबत सेवेसाठी मला वेगळा कृष्ण मी मंदिरामध्ये आणखीन एक ठेवलेला आहे. तसं तर एकसारखे 2 देव चालतच नाहीत, पण मी मार्गात यायच्या अगोदर म्हणजे आपल्या स्वामी समर्थ सेवा मार्गात यायच्या अगोदरपासून हे पाळणा पूजन करती आहे आणि त्यामुळे माझ्या मंदिरात 2 बाळकृष्ण आहेत. तर आणखीन एक खूप कमेंट आल्या एका गोष्टीसाठी की मी जो मंदिराच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, विचारलं होतं की तुम्हाला माझ्या देवबाप्पांचे सगळे पितळेचे वस्तू पाहायला आवडतील का? तर भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे बरं का. काही तासांमध्ये भरपूर कमेंट आल्या. तर हवेत त्यांना हा व्हिडिओ पितळेच्या वस्तूंचा, त्याचसोबत आपले टाकांच्या वस्त्रांचा, देवांच्या वस्त्राचा. तर 2 ते 3 दिवसामध्ये हा व्हिडिओ मी करून लवकरच आपले जे व्ह्युअर्स आहेत, जे आपल्याला डेली पाहतात, त्यांच्यासाठी खास घेऊन येणार आहे. त्यामुळे रोजच्या रोज आपले व्हिडिओ पाहत जा आणि अशा छान छान कमेंट करत जावा. खूप सुंदर वाटतं, आपल्या कामाची पावती भेटते एखाद्याच्या कमेंटद्वारे आणि भरभरून प्रतिसाद मिळतो आणि शाबासकीची थाप जेव्हा आपल्या पाठीवर पडते ना, तर आपल्याला आणखीन उत्साह येतो काम करायला. आणखीन आपण हत्तीचं बळ आल्यासारखं काम करायला लागतो. तर शाबासकी तेवढ्याचसाठी असते. एखाद्याने कमेंट केली आणि त्या कमेंटचा रिप्लाय आपण दिला तर ते देखील देतानासुद्धा खूप आनंद होतो. छान वाटतं कमेंट वाचल्यानंतर आणि पोचपावती मिळते कामाची. आपल्याला यूट्यूब तर देतातच, यूट्यूबरला यूट्यूब पूर्ण पोचपावती देतातच, पण जेव्हा आपले लोक, आपले पाहणारे लोक देतात ना, त्यापेक्षा आनंद मोठा कोणताच नाही आहे. त्यामुळे कमेंट करत राहा आणि असंच आपल्या व्हिडिओला भरभरून प्रेम देत राहा. आपण रोज वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येतच असतो आणि येणारच आहोत. त्यासोबत शॉर्ट्स असतात आपले भरपूर आणि कम्युनिटी पोस्ट येतात माझ्या रोजच्या रोज. तर आणि इंस्टाग्रामवर माझ्या पेजवर देखील छान छान रेसिपीज येत असतात. तर त्याला देखील फॉलो करा आणि माझ्या कम्युनिटीला देखील फॉलो करत जावा. तर असा हा छोटासा व्हिडिओ आहे. आज एकादशीची सेवा, त्याचसोबत काल खूप भरभरून कमेंट आल्या, त्याला तिथे मला रिप्लाय देणं शक्य होत नव्हतं. म्हणून आज मी माझ्या व्हिडिओद्वारे माझ्या व्ह्युअर्सला ह्या माध्यमातून बोलायचा प्रयत्न केलेला आहे. तर असंच आपण भेटत राहू रोजच्या रोज. आणि उद्याचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे, कारण नवरात्र जवळ येत आहे. शारदीय नवरात्राची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत. देवीचं जागर करायचं आहे आपल्याला. तर 9 दिवस आपल्याला कोणता दिवा लावायचा आहे, तर आपण दिव्याचा व्हिडिओ घेऊन येत आहोत. त्यामुळे चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. चला तर परत भेटू. श्री स्वामी समर्थ.